लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौकात 2 दिवसांपूर्वी घडलेल्या तोडफोड प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। काही गुंडांनी एका दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दुकानदार व कर्मचाऱ्यांना मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता। घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष आणि दहशत निर्माण झाली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केवळ 1 तासाच्या आत 3 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागरिकांमध्ये पसरलेली भीती दूर करण्यासाठी अंबड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत। आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी चौक आणि परिसरातील मुख्य रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली। या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। धिंड पाहण्यासाठी नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि पोलिसांच्या या धाडसी पावलाचं जोरदार स्वागत केलं। या कारवाईमुळे परिसरातील गुंडगिरी करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून नागरिकांचा आत्मविश्वास पुन्हा दृढ झाला आहे, असं एका व्यापाऱ्याने सांगितलं। गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कण यांनी केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.